चला तर चैत्र नवरात्री आलेली आहे, त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर उठले, छान आंघोळ वगैरे सर्वच माझं आवरलं गेलेलं होतं. चला म्हटलं आज चैत्र नवरात्र आलेली, त्याच्यामुळे मी छान हळदीचं लेपनसुद्धा केलेले मी उंबरठ्याला आणि छान तुपाचे दिवेसुद्धा लावले दरवाजासमोर. खूप घरात प्रसन्न वातावरण वाटतंय आज आणि छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. चैत्र नवरात्री आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेची सेवाही केलीच पाहिजे. ओम श्री कुलदेवताय नमः. चला तर नवरात्री दरम्यान देवी भक्त दुर्गेची 9 रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केल्याने आपल्या जीवनातील जे सर्व दुःख असतं त्या दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते. या 9 दिवसांत प्रथम तुम्हा सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भदानी परिवाराकडनं. चला तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते. चला तर आता आम्ही बाहेर जातोय कारण रामनवमी ना, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडं मंदिरात जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं. आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर मनाला खूप समाधान वाटतं. तुम्ही सुद्धा जा आज. चला तुम्हाला पुढचा म्हणजे पुढे व्हिडिओ समजेलच कसा आहे. आणि खूप छान मंदिर इथे आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी. शंभू तोंडातून बोलतात. व्हेरी गुड. रस्त्याने जाता जाता मी बघितलं तर म्हटलं चला हा व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलाच पाहिजे. कारण खूप सारे लोक आहे ना जे गडावर जात होते पायी पायी आणि काही जण तर विना चप्पलची जात होते. ते बघून सुद्धा मला खूप आश्चर्य वाटलं आणि छान असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह होता ना तो खूप छान होता. आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा गडावर पायी पायी जायला पाहिजे. बघू शकता तुम्ही छान असं डीजे लावून मस्त नाचत गाजत खूप छान असं देवीला जात होते आणि देवीचं छान असं दर्शन. श्री रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो. हा सण चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला होता. भगवान श्रीराम हे धर्म, सत्य, कर्तव्य आणि न्याय यांचे प्रतीक मानले जाते. रामनवमीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक व आरती सुद्धा केली जाते. रामायणाचे पठण, भजन, कीर्तन आणि प्रवचन सुद्धा केले जाते. मंदिरात काही ठिकाणी रामलीलाचे जे कार्यक्रम असतात ते सुद्धा आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची शोभायात्रा जी असते ना ती सुद्धा काढली जाते. आणि बघा माझं सुद्धा खूप छान असं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी होती ना, पण म्हणजे जे देवाचं दर्शन होतं ना ते खूप छान झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि मस्त शंभूला असं काही असं ना मंदिरात वगैरे जायला तर तिला खूप छान आवडतं.
बघा किती गर्दी प्रचंड.